काही प्रकाराची म्हणजे बातमी करायला इलेक्ट्रॉनिक मीडिया, साप्ताहिक आणि यूट्यूबरला बंदी घातली आहे. बंदी घातली आहे आणि प्रशासनाचं असं म्हणणं आहे की सभापती महोदयांनी त्यांना पत्र दिलं आहे. परंतु महापालिकेचं काम काय आणि जे पेपरात बातमी येईल ती बातमी चालेल, परंतु चॅनलमध्ये बातमी आली नाही पाहिजे. हा एक नवा शोध महापालिकेने लावला आहे. असं झालंय महानगरपालिका स्थायी समिती बरोबर ना भाई, की हे सांगतील ते ऐका, तेच लिहा. म्हणजे जनसंपर्क अधिकारी तर नाही, महापालिका 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 लिहिलेलं आहे की स्टँडिंगमध्ये काय झालं ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू. पगार कोणाचं घेते, काम कोणाचं केलं पाहिजे, पत्रकारांची बाजू मांडण्याचं काम जनसंपर्क अधिकारी आणि तुमच्या माध्यमातून बाकीच्यांची गणना पहिलं टीव्ही ते कुणाचं करायला पाहिजे. माधुरी काळे बोलतोय आपण. मॅडमला बोलून घ्या इकडे. महापालिका सगळे म्हणतात की तुम्ही जाऊ नाही दिलं. या सगळे पत्रकार इथे आपल्या दालनात बसलेत बाहेर. तुम्ही येऊन त्यांना जाब द्या. त्यांचं म्हणणं असं आहे की माधुरी काळे यांनी आम्हाला समितीच्या सभेच्या वेळी दैनिक वृत्तपत्राच्या वार्ताहरांनी उपस्थित राहावे. उर्वरित पत्रकाराने सभा संपल्यानंतर त्याविषयी माहिती देण्यात. कारण वृत्तवाहिनी नाहीये त्यामध्ये. उर्वरित सगळे तुम्ही सभापतींना सहकार्य करण्याऐवजी तुमचं काम आहे पत्रकारांना सहकार्य करणे. तर आपण सभापतींना का करताय? तुम्ही येऊन एकदा द्या तो नियमाने तुम्ही आदेश काढले. निर्देश सभापतींनी दिला असेल, निर्देशाची कॉपी केली असेल ना त्यांच्याकडे. त्यांचा काय संबंध आहे महापालिका प्रशासनाचा? खूप चुकीचा प्रकार आहे हा. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार, त्याला जर तुम्ही एंट्री देत असाल तर तुम्ही 100% काही समिती पत्रकारांना मागच्या वेळेला पेंडिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिलं गेलं नाही. तुम्ही बाहेर जाऊन बाईक घ्या, आतमध्ये बाईक जाऊ नका. आणि यावेळी सांगितलं फक्त